महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या 9 जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं अलीकडेच निवडणूक कार्यक्रम जाहीर केला। येत्या 12 मे रोजी या 9 जागांसाठी मतदान होणार असून त्याच दिवशी सायंकाळी निकाल जाहीर होईल। या 9 जागांपैकी 8 जागा महायुतीला तर 1 जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला येईल। त्यात महाविकास आघाडीने एखादा जास्तीचा उमेदवार दिल्यास त्यासाठी त्यांना मतांची जुळवाजुळव तर करावीच लागेल, पण ही निवडणूकही चुरशीची होऊ शकते। या रिक्त होणाऱ्या जागांपैकी 1 जागा उद्धव ठाकरेंची आहे। त्यामुळे ठाकरे यावेळी पुन्हा एकदा विधान परिषदेवर जाणार का? तसं झाल्यास काँग्रेस आणि शरद पवार गट त्यांना पाठिंबा देणार का? आणि राज्यसभेत माघार घेणारी काँग्रेस आता विधान परिषदेचीही जागा सोडणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे सेजल जाधव। सर्वात आधी विधान परिषदेचा कार्यकाळ संपणाऱ्या नेत्यांमध्ये कुणाकुणाचा समावेश आहे ते जाणून घेऊया। दिनांक 13 मे रोजी विधान परिषदेतील 9 सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे। यात उद्धव ठाकरे, शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी, शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे, काँग्रेसचे राजेश राठोड तर भाजपचे संदीप जोशी, दादाराव केचे, रणजितसिंह मोहिते पाटील आणि संजय केनेकर या आमदारांचा समावेश आहे। विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या 9 जागांसह विधान परिषद सदस्य असलेल्या प्रज्ञा सातव यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या एका जागेवरही 12 मे रोजी पोटनिवडणूक होणार आहे। खरं तर प्रज्ञा सातव यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता। या रिक्त झालेल्या जागेचा कार्यकाळ 27 जुलै 2030 पर्यंत आहे। आता हा निवडणूक कार्यक्रम कसा असेल ते बघूया। दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येईल। 30 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असेल, तर 2 मे रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल। 4 मे रोजी ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असेल, तर 12 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून याच दिवशी सायंकाळी मतमोजणीही होणार आहे। दरम्यान प्रामुख्याने महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी ही लढत असेल। सध्याच्या संख्याबळानुसार महायुतीकडे 8 तर महाविकास आघाडीच्या वाट्याला 1 जागा येण्याची शक्यता आहे। त्यात मवियातर्फे उद्धव ठाकरे पुन्हा एकदा विधान परिषदेवर जाणार की काँग्रेस एका जागेसाठी अडून बसेल याबाबत अद्याप अनिश्चितता आहे। त्यामुळे या एका जागेसाठी मवियात संघर्ष होण्याची शक्यता आहे। खरं तर याआधी राज्यसभा निवडणूक आणि बारामती पोटनिवडणुकीत माघार घेऊन काँग्रेसनं 2 वेळा मवियात तडजोड केली। त्यामुळे आता विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचं म्हणणं काय आहे हेही कळणं गरजेचं आहे। उद्धव ठाकरे पुन्हा एकदा विधान परिषदेवर जाणार का याबाबत अद्याप अनिश्चितता आहे। अशातच उद्धव ठाकरे उमेदवार असतील तरच काँग्रेस सहानुभूतीपूर्वक विचार करणार, पण वेगळं काही प्रस्ताव असल्यास चर्चेची आवश्यकता आहे असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले। शिवाय प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेली 10वी जागा काँग्रेसची असल्याचा दावाही त्यांनी केलाय। दुसरीकडे या निवडणुकीत उद्धव ठाकरे स्वतः उमेदवार असल्यास विधान परिषद बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। उद्धव ठाकरेंविरोधात महायुती अतिरिक्त उमेदवार देणार नाही, परंतु विधान परिषदेसाठी उबाठा गटातर्फे अंबादास दानवे, सुषमा अंधारे, राजन विचारे आणि सूरज चव्हाण यांची नावं चर्चेत आहेत। यात सूरज चव्हाण यांच्यासाठी आदित्य ठाकरे आग्रही असल्याचंही समजतंय। त्यामुळे समजा उद्धव ठाकरेंनी स्वतः ही निवडणूक न लढवता दुसरा उमेदवार दिल्यास काँग्रेस आपला स्वतंत्र उमेदवार देणार का असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय। या सगळ्यात शरद पवार गट कुणाला पाठिंबा देणार याबाबतही उत्सुकता कायम आहे। तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरे पुन्हा एकदा विधान परिषदेवर जाणार का? तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।